अंबरनाथ महापालिकेमध्ये शिवसेनेचे गट वैध ठरलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट हा वैध ठरवलेला असून उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना मोठा दिलासा मिळालाय। नगराध्यक्ष भाजपचा असला तरी उपनगराध्यक्ष पदासाठी 30 आकड्यांची जादू गाठणं हे आवश्यक होतं आणि कागदावरती 31 संख्याबळ असल्यामुळे भाजपचा उपनगराध्यक्ष होणं निश्चित मानलं जात होतं। मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडली आणि शिवसेनेला पाठिंबा दिला। त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ हे 32 वरती पोहोचलं आणि भाजपच्या हातामधून उपनगराध्यक्ष पद हे निसटलं। यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत आपलाच गट अधिकृत असल्याचा दावा केला आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी व्हीप मोडल्याचा आरोप भाजपने केला। याबाबतचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी काल जाहीर केलाय। यामध्ये शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट हा वैध ठरवलाय। येणाऱ्या भविष्यामध्ये सगळे जे काही महत्त्वाचे निर्णय हे फक्त शिवसेनाच करू शकते, कारण की ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे तोच निर्णय घेऊ शकतो शहरामध्ये। आणि मला वाटतं मी नगराध्यक्ष मॅडम आणि माझे मित्र प्रदीप पाटील यांनाही सांगेल का कुठंतरी आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या शहराचा विकास कसा होईल त्याच्यावर याच्यापुढं आपण सगळ्यांनी मिळून लक्ष दिलं पाहिजे। आणि हा सत्यमेव जयते हा अंबरनाथकरांचा विजय आणि शिवसेना शहर शाखा शिवसेना प्रमुख शिवसेना शहर शाखेचा निकाल आहे हा। मी त्यांना सगळ्यांना हा अर्पित करतो।